देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित, मग वोवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. पहा, याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि स्वर्गात असलेले पूर्वज सहजच पतन पावतात. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी. ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कार्य बंद पडतात, विशेष प्रकारची करावयाची कर्मेही बंद पडतात, अशा परिस्थितीत पितरांना कोण बरे तिलोदक देणार. तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापासी. असे झाल्यावर पितर तरी काय करणार, ते स्वर्गात कसे राहणार, म्हणून ते देखील नरकात पडलेल्या आपल्या भ्रष्ट कुळाजवळ येतात. जैसा नखाग्री व्याळू लागे, ते शिखांत व्यापी वेगे, तेवी आब्रह्म कुळ आघवे आपलं विजे. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष ताबडतोब शेंडीपर्यंत सर्वत्र पसरते, त्याप्रमाणे एका कुळात पाप घडले तर ते मूळ पुरुषापर्यंत सर्वांस पापात बुडविते. दोषैरे ते कुलघ्नानां वर्ण संकरकारकैः, उत्साद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः. कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकरकारक दोषांनी सनातन ज्ञातिधर्म आणि कुलधर्म नष्ट होतात.